आला दुकानात 2 तास दुकान उघडायचा आणि प्रत्येक बाई जाऊन विचारायचे काय झालं दादा, असं काय झालं, हे चोरी झाली, असं झालं, आम्ही असं असं ऐकलं. तेव्हा तो काय करायचा, आम्हाला विश्वासात घ्यायचा. प्रत्येक बाई जायची 2 तास दुकान उघडायचं. प्रत्येक बाई, एक बाई नाही, 650 बिस्या आहेत. त्याच्यामधल्या 150 ते 200 फॉर्म दादाकडे जमा आहेत आमचे. म्हणजे बाई हे लोक दिसत नाही, याचा अर्थ असा समजू नका की लोक नाहीत म्हणून. भरपूर लोक आहेत पण कामाला जातात, प्रत्येक वेळेस त्यांना सुट्टी घेता येत नाही. त्याच्यानंतर मे मध्ये आम्ही गेलो होतो की आमचे जेवढे पैसे जमा झालेत ते द्या म्हणून. तर नाही म्हणे की दरोडा पडला तरी आम्ही तुमचे पैसे देणार आहे, आम्ही काही कुठे जाणार नाहीये, तर तुमचे पुढच्या महिन्यात जून मध्ये येऊन तुम्ही तुमचे पैसे घेऊन जा. डायरी म्हणजे जवळजवळ म्हणजे टोटल आता काही जण इथे राहत होते ते नरायला वगैरे, असे टोटल 650 लोक आहेत. तर 650 लोकांचे म्हणजे जास्तीत जास्त आमच्या ग्रुपमध्ये 22 लाखापासून तर 10-12 हजारापर्यंत असे सगळ्या. पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पोलिस त्याच्यावर कारवाई करत नाही करत. सांगितलं ना, पहिल्याच बाईट मध्ये मी सांगितलेलं कुठेतरी पाणी मुरतंय, त्याच्यावर कारवाई का करत नाही? एखादी कारवाई काय झाली तर तुम्ही लगेच त्या एरियात येऊन त्या पूर्ण एरियाला हे करता. इकडे का नाही केलं तुम्ही? त्याला सकाळी त्याच्या भावाला बसवता, संध्याकाळी सोडता. पुण्यातील धायरी परिसरात काही दिवसांपूर्वी श्री ज्वेलर्स नावाच्या एका ज्वेलर्सवर दरोडा पडला होता. विष्णू दहिवाळ या ज्वेलर्सचे मालक होते, पण हा दरोडा विष्णू दहिवाळ यानेच घडवल्याचं समोर आलं होतं. त्या काही आर्थिक कारणातून आपल्याला रक्कम मिळण्यासाठी त्याने हा प्रकार घडवला होता. पण आता या विष्णू दहिवाळचे एक एक कारनामे समोर येत आहेत. धायरी परिसरातील अनेक लोकांना या विष्णू दहिवाळने गंडा घातल्याचं समोर आलं आहे. भिशीच्या माध्यमातून तसेच ज्वेलरी अशा प्रकारे नागरिकांनी त्याच्या इथे गुंतवणूक केली होती. पण आता विष्णू दहिवाळ हा पसार झाला आहे. या नागरिकांशी आपण आता बोलणार आहोत. तुमचं नाव काय? रत्नलिंग मनमत पटणे. तुम्ही काय काम करता? पेंटिंगचं. किती गुंतवणूक केली होती दैवाळ? 48,000 रुपये. कशा स्वरूपात? बिशी का? नाही, सोने गंटन बुकिंग केलेलं होतं त्यांच्याकडे. 68,000 रुपयाचा दागिना होता, त्याच्यात मी 48,000 रुपये दिलेले त्याला. तर 20,000 बाकी होते, त्याच्या आधीच हे असं पळून गेलेला तो. तुम्ही पोलिसात गेला? हा FIR दिलेली त्याला. आज 15-16 दिवस झाले, त्याच्यावर कुठलीच ऍक्शन घेतलेली नाहीये. आम्ही गेलो चौकीला तर फक्त उडाउडीचे उत्तर मिळतात आणि वेळ मागतात फक्त. एवढे दिवस होऊन जर त्याला अटक होत नाही तर मग पोलीस प्रशासन करतं काय? हा विषय आहे त्याच्यामध्ये. आता तुमची किती गुंतवणूक? तुमचं नाव सांगा आणि सुनील काय काम करता? सुनील विठ्ठल खरसरे, मसाल्याचा बिझनेस आहे. आमचे बिशीच्या माध्यमातून 24,000 रुपये अडकलेले. बिशी पूर्ण व्हायला आलती आणि म्हणलं पुढच्या महिन्यात जून महिन्यात येऊन तुम्ही 24,000चं सोनं किंवा चांदी रुपये किंवा काही असं तत्सम वस्तू घेऊन जाऊ शकता. आणि त्याला 8-10 दिवस फोनवर कॉन्टॅक्ट करतो, त्याचा फोन लागा नाही, काय नाही. एकदा दुकानात जाऊन भेटलो दरोडा प्रकरणात सुटल्यानंतर, तर मला म्हणलं की देतो म्हणला. नंतर अचानक सगळ्या पब्लिक मधनं कळलं की तो गायब झालाय आणि त्याचा फोन स्विच ऑफ आहे. पोलीस स्टेशनला जाऊन 2दा जाऊन आलो, सगळं ग्रुप मधले मेंबर. पोलीस म्हणतात तपास चालू आहे, आम्ही शोध घेतोय, आमचं एक पथक बाहेर गावी गेले, आल्यावर कळवतो, असं उडवाउडवीची उत्तरं भेटतात. पण पूर्ण प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्यामुळे सगळ्यांना टेन्शन आले आहे आणि दैनंदिन जीवनात सगळे डिस्टर्ब झालेले आहे. तरी या प्रकरणाचं पूर्ण पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून हा तपास पूर्ण करून प्रत्येकाची जे काही रक्कम अडकलेली ती पूर्णपणे मिळावी असं माझं सर्वांना विनंती आहे. तुम्ही किती वेळा पोलीस स्टेशनला? 2दा-3दा जाऊन आलेले. पोलीस काय म्हणतात? पोलीस म्हणतात आमचं पथक बाहेर गावी गेले आहे, त्याचा शोध चालू आहे, सापडले की कळवतो असं म्हणतात. तुमचं नाव काय? माझं नाव आशिष शालोने. तुम्ही काय काम करता? मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे. तुम्ही काय गुंतवणूक, काय कशा स्वरूपात? बिशी आम्ही त्यांच्याकडे बीसी स्वरूपात गुंतवणूक केलेली आहे. किती रुपये देत होता तुम्ही? महिन्याला जवळपास 15,000 ते 20,000 रुपयाची बीसी होती. किती भरत होता पैसे? 5 महिने झालेले आहेत. असे जवळपास 1 लाख रुपये आमचे त्यांच्याकडे आहेत, जे त्यांच्याकडनं घ्यायसाठी आम्ही त्यांच्याकडे 2-3दा चक्रा मारल्या, पण त्यांनी तुम्हाला पुढच्या महिन्यात देतो, 15 दिवसात देतो असं सांगून टाळाटाळ केली. आमचा विश्वास बसला की जर माणूस एवढं होऊन पण आम्हाला सांगतोय आणि दुकान ओपन करतोय तर हा मनुष्य नक्की आपल्याला मदत करून आपले पैसे परत करेल. पण इथेच त्यांनी आमचा विश्वासघात केला सगळ्यांचा आणि सगळ्यांचे पैसे घेऊन फरार झाला. जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला जातो त्याबद्दल विचारपूस करण्यात ते सांगतात की आमचा तपास सुरू आहे, पण नेमका तपास कुठपर्यंत पोहोचतोय त्याच्याबद्दल काही माहिती आम्हाला आणखी काही मिळालेली नाही. तुम्हाला कसं कळलं की दहिवाळकडे गुंतवणूक करायची बिशीच्या स्वरूपात?
का तुम्हाला तिथे ऍडव्हर्टाईज वगैरे आहे आणि आजूबाजूच्या लोकांकडनं माहिती पडलं की बीसी स्वरूपात आपल्याला गुंतवणूक होऊन आपण मग त्यांच्याकडनं सोन्याच्या स्वरूपात ते परत घेऊ शकतो. मिडल क्लास माणसाचं असं असतं की आपण चालू थोडीशी गुंतवणूक करून आपल्याकडे थोडंसं सोनं साठवल तर पुढे जाऊन आपल्याला तसंच फायदा होईल ह्या हिशोबात सगळ्यांनी गुंतवणूक केलेली त्यांच्याकडे. पण त्यामध्ये सगळ्यांचा घात झालेला आहे. पोलीस स्टेशनला किती वेळा आला? आम्ही जवळपास सगळेजण आम्ही 2-2, 5-5 जणांच्या ग्रुपमध्ये आम्ही रोज त्यांच्याकडे चक्रा करतोय. तुमची किती गुंतवणूक आहे काका? माझी 55,000 रुपये गुंतवणूक आहे. तुम्ही काय काम करता? मी ऑटोमोबाईलच्या कंपनीमध्ये स्पेअर पार्ट बनणाऱ्या मशीनवरती काम करतो. विशेष स्वरूपात गुंतवणूक करून सोन्यासाठी केली. हो, सोन्यासाठीच केलं होतं. किती वर्ष झाले केली? किती महिने किती वर्ष? 11 महिने झालेले आहेत. 5-5 हजार रुपये भरत होतो. ह्या महिन्यामध्ये 60 म्हणजे गेल्या महिन्यात मे मध्ये 60 पूर्ण होऊन जूनमध्ये 65चा दागिना वगैरे तो बनवून देणार होता. या जूनमध्ये? हो, ह्या जून. तो पसार झाला. त्याच्याच आधी तो पसार झाला. गेल्या वर्षी म्हणजे 2 ते 3 वर्षापासून कंटिन्यू चालू होतं, विश्वासात होता म्हणून केलेले होते. आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी गुंतवणूक केली आहे. त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलूया. काकू, तुम्ही किती गुंतवणूक केली? माझे 1.5 लाख आहे दादा. जेव्हा मला एकच गोष्ट सांगायची होती की जेव्हा त्याला त्यांनी फ्रॉड केला, हा पोलिसाला कळालं, पोलिसांनी त्याला घेऊन गेल्यानंतर पोलिसांनी त्याला लगेच सोडून दिलं. सोडल्यानंतर हा खरं तर ना सगळा खापर पोलिसावर फुटतं. म्हणजे गावात चोरीचं हा, झालं होतं. तेव्हा त्यांना धरलं. त्यावेळेस त्यांना तिथं घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी त्याला थोडे दिवस काय ठेवलं असेल तेव्हा आम्हाला माहिती नाही झालं तेवढं. त्याला परत सोडलं. का सोडलं त्याला परत? कारण तो आला इथं आला दुकानात 2 तास दुकान उघडायचा आणि प्रत्येक बाई जाऊन विचारायचे काय झालं दादा, असं काय झालं, हे चोरी झाली, असं झालं, आम्ही असं ऐकलं. तेव्हा तो काय करायचा, आम्हाला विश्वासात घ्यायचा. प्रत्येक बाई जायची 2 तास दुकान उघडायचं. प्रत्येक बाई, एक बाई नाही, 650 बिस्या आहेत. त्याच्यामधल्या 150 ते 200 फॉर्म दादाकडे जमा आहेत आमचे. म्हणजे हे लोक दिसत नाही याचा अर्थ असा समजू नका की लोक नाहीत म्हणून. भरपूर लोक आहेत पण कामाला जातात. प्रत्येक वेळेस त्यांना सुट्टी घेता येत नाही. चौकीला प्रत्येक जण येऊन जाऊन करतच आहे पण प्रत्येक जागी ते येऊ शकत नाही. त्यांच्यातर्फे मी सांगते की ह्या लोकांनी त्याला सोडल्यानंतर 2-2 तास आम्हाला विश्वासात घेऊन त्या माणसाने आमचा विश्वास घेतला आणि त्यामुळे आम्ही फसलो जास्त. तर जर पोलिसांनी त्याला सोडलंच नसतं तर आम्ही सगळ्या बायका त्याच्या उरावर बसून त्याच्याकडून पैसे काढले असते. आम्ही कमी नाहीये. भारत की नारी का अशी तशी नाही वाटत. तुम्हाला वाटतंय का तसे? आम्ही बरोबर त्याच्याकडून पैसा कसा ना कसा काढला असता. आम्हीच धरला असता. तुम्हाला धरायची गरज पण नव्हती. एवढी धावपळ करायची तुम्हाला हे पण नव्हती. एवढे लोक जमा करायची वेळ पण आली नसती. जेव्हा तुम्ही त्याला त्यावेळेस सोडला त्यावेळेस त्यांनी आम्हाला विश्वास घेण्यासाठी तुम्हीच सोडला त्याला की हे लोक आमच्याकडे येतील म्हणून. हा तुम्ही चुकीचं केलंय. हे तुमची चूक आहे. आम्ही आमच्यावर खापर फोडणार नाही, तुमच्यावरच खापर फोडणार आहे. तुम्ही सोडलं आणि तुम्ही त्याला पळायला लावलंय. काय मला माहित नाही तुम्ही त्याच्यात त्यांनी काय खाल्लंय, काय त्यांनी दिलंय, काय घेतलंय. माहिती असतं तर आम्ही आधीच केलं असतं हे काम. ते मी सांगू शकत नाही. परंतु नक्कीच पाणी कुठं तरी मुरतंय हे नक्की सिद्ध झालेलं आहे. तुम्ही सोडल्यामुळे आम्ही एवढे लोक फसलो. तुम्ही सोडले नसते तर आज आम्ही इतके लोक फसलो नसतो. गोरगरिबाच्या डोळ्यात अश्रू आले नसते. इतक्या भाऊक बायका इतक्या डिप्रेशन मध्ये आलेल्या आहेत इथल्या बायका की सगळं आंदोलन करण्यासाठी उभ्या राहणार आहे. आणि हे तुम्ही ते पण आम्ही नांदेड सिटीलाच आंदोलन करणार आहे. तिथंच येऊन करणार आहे सगळ्या बायका मिळून. बोला तुम्ही सगळे. काकू, तुमची किती गुंतवणूक आहे आणि तुम्ही काय काम करता? माझी 24,000 गुंतवणूक आहे. मी सर्व्हिसला आहे आणि काय नाही त्यांनी गोड म्हणजे आमची 2-3 वर्षापासून बीसी स्वरूपात पैसे भरत होता? हा, बीसीच्या स्वरूपात दर महिन्यात 2,000 भरत होते. 1 वर्ष झाले होते. किती महिने तुम्हाला ते हे देणार होता? 12 महिने बीसी भरून मग 13वा महिन्यात ते स्वतः भरून असं 14व्या महिन्यात टोटल 26,000 रुपये ते देणार होता. तर त्याच्या म्हणजे जेव्हा आमची एप्रिलमध्ये बीसी संपली पण त्याच्यानंतर ना ते दरोडा पडला. म्हणजे 14 एप्रिलला आम्ही शेवटचा हप्ता भरला, 15 एप्रिलला दरोडा पडला आणि त्याच्यानंतर मे मध्ये आम्ही गेलो होतो की आमचे जेवढे पैसे जमा झालेत ते द्या म्हणून. तर नाही म्हणे की दरोडा पडला तरी आम्ही तुमचे पैसे देणार आहे, आम्ही काही कुठं जाणार नाहीये, तर तुमचे पुढच्या महिन्यात जूनमध्ये येऊन तुम्ही तुमचे पैसे घेऊन जा. त्यामुळं त्यावेळेस त्यांनी पैसे नाही दिले आणि अशा बरेच लोकांचे पैसे आहेत. किती लोक आहेत दाहेरी परिसरातले लोक किती आहेत? दाहेरी म्हणजे जवळजवळ म्हणजे टोटल आता काही जण इथे राहत होते ते नरायला वगैरे असे टोटल 650 लोक आहेत. तर 650 लोकांचे म्हणजे
जास्तीत जास्त आमच्या ग्रुपमध्ये 22 लाखापासून तर 10-12 हजारापर्यंत असे सगळ्यांची अमाऊंट आहे. आणि बाकीच्यांना काही ना तर अजून माहिती नाही. आता मागच्या महिन्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये त्या दुकानापाशी एक माणूस आला होता, त्याचे 2 लाख रुपये होते ते घेण्यासाठी. तर त्याला दुकान बंद दिसलं म्हणून ते शेजारच्या फरसांच्या दुकानात त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्याला कळलं की हा प्रकार सगळा झालेला आहे, तो पळून गेलाय. म्हणजे काही लोक असे आहेत की त्यांना अजून माहितीही नाहीये. तर असे खूप लोकांचे पैसे त्याच्याकडे अडकलेले आहेत आणि पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा आणि सगळ्यांना न्याय द्यावा, हीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि जर त्यांनी तसं केलं नाही तर आम्ही सगळेजण आंदोलन करू आणि आंदोलन केल्यावर आम्ही न पाणी पिता पण बायका आंदोलन करू शकतो. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर तपास करावा, हीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि सगळ्यांना न्याय द्यावा. काकू, तुमची किती गुंतवणूक आहे? माझी 60,000 रुपये गुंतवणूक आहे. मला काय सांगायचं, मी आता पहिली जॉबला होते, मध्यंतरी थोडासा ऍक्सिडेंट झाल्यामुळे माझा जॉब हे झालेला आहे. थोडा नाही, फार मोठे मोठे ऍक्सिडेंट झालेले आहेत. तर मी आता जेवणाची ऑर्डर घेते. मला काय बोलायचं, आता प्रत्येकाने प्रत्येकाची बाईट दिली. आता हे मीडियामध्ये आम्ही आलेलो आहे, आजच नाही आलो, आज 1.5 महिन्यापासून मीडियामध्ये आम्ही येत आहे. हो, चोरीचं प्रकरण झाल्यापासून मग आमचा आवाज कोणी ऐकत नाही का? अजित दादा आहे, फडणवीस दादा आहे, एकनाथ शिंदे आहे, सीएम आहे, PM आहे, खासदार आहेत, केंद्र सरकार, पालकमंत्री आहे, सगळेजण आहेत. आज जर आम्ही स्वतःचा काय घात केल्यावर, आमचा स्वतःचा काय झाल्यावर तुम्ही लोक धावून येणार का? आज एकच इकडचा नगरसेवक जे आमच्या आहेत किशोर दादा, ते आज 1.5 महिने झाले आमच्या सोबतीलाच आहे. त्यांना काय आमच्याशिवाय बाकीचे कामं नाही आहेत का? आज तुम्ही का झोपून राहिलात? तुम्ही आमच्यासाठी का न्याय देत नाही? तुम्ही स्वतःहून का नाही CM ला PM ला कॉल करत? तुम्ही का नाही विचारत काय रे बाबा हे मीडियामध्ये काय चाललेलं आहे, हे कुठलं प्रकरण आहे, काय झालंय ते लवकरात लवकर करा. जेव्हा आम्ही CP कडे गेलो होतो तेव्हा ते बोलले की तुमचा 2 दिवसात निकाल लागेल. आमच्या समोर त्यांनी कॉल पण लावला. मग पोलिसांनी असं का केलं? तुम्हाला असं ह्याची- वाटतं ना, पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे? हा, पोलिस त्याच्यावर कारवाई करत नाही? नाही करत. सांगितलं ना, पहिल्याच बाईट मध्ये मी सांगितलेलं कुठेतरी पाणी मुरतंय, त्याच्यावर कारवाई का करत नाही? एखादी कारवाई काय झाली तर तुम्ही लगेच त्या एरियात येऊन त्या पूर्ण एरियाला हे करता. इकडे का नाही केलं? तुम्ही त्याला सकाळी त्याच्या भावाला बसवता, संध्याकाळी सोडता, त्याच्या मेहुण्याला बसवता, संध्याकाळी सोडता. का? म्हणून तुमचे पोट नाश्त्याचे भरत नाही, मग तुम्ही सकाळ संध्याकाळी त्यांना बोलवताय का? त्यापेक्षा आम्ही घेऊन येतो तुम्हाला, पण त्याला जवळ आणा, आमच्या समोर पकडा त्याला. दहिवरचे घरचे फिरतात. लाडक्या बहिणीसाठी जे दादांनी आज हे केलंय, तुमच्या दादा, अजित दादा, फडणवीस दादा, एकनाथ शिंदे दादा, PM CM, मी सगळ्यांना सांगत आहे, सगळ्या लाडक्या बहिणी ज्या तुमच्या आहेत त्या संकटात सापडलेल्या आहेत. कृपया करून तुम्ही आमच्यासाठी धाव घ्यावी, ही माझी नम्र विनंती आहे. काकू, तुमचं काय आहे? डाग आहे सांगितलं ना मला, किती? अर्ध्या तोड्याचा. कधी ठेवलेलं? आता किती ठेवलेला ते आता बघावं लागेल घरी जाऊन, चिठीवर कधी ठेवलाय ते. आणि आता ते ही वयाच्या आधीच आणायचं होतं 2-4 दिवस, तर ह्याचं असंच झालं. मग आता काय करणार? पैसे किती घेतलेले? 10,000 तुम्ही दिले होते काय त्याला? थोडे नव्हते दिले. खोटं बोलून काय करायचं? काका, अजून कोण? काकू, तुमचे किती आहेत? माझे 30 ते 40,000 रुपये आणि 2दा चौकीला जाऊन आलो, काही ते सांगत नाही. करतो आज होईन उद्या होईन एवढंच सांगतात आम्हाला. त्यांनी काहीतरी खाल्लेलं आहे त्याच्यामुळे ते काहीच रिस्क घेत नाहीये. घरचे काय म्हणणार आहे आता? बिशी लावलेली. हा, BC पण लावलेली, सोनं पण ठेवलेलं. महिन्याला किती भरत? 2,000 या काकूंशी आपण बोलूया. तुम्ही किती गुंतवणूक केली? माझे 1,56,000 आहेत. महिन्याला किती भरत होतं? मी महिन्याला 10,000, म्हणजे आमचे तिघींचे नंबर आहेत, 2 मुली आणि माझे. मी 8,000 भरत होते, मोठ्या मुलीचे 10,000 भरत होते आणि छोट्या मुलीचे 7,000 भरत होते. तुम्ही मुलींचे पैसे? हो, मुलींचे पैसे भरत होते. किती महिने झाले भरत होते? मोठ्या मुलीची BC कंप्लीट झालेली आहे, म्हणजे फेब्रुवारीत संपलेली आहे. एप्रिल मध्ये घ्यायची होती आम्हाला, पण ते काय म्हटले की सोनं थोडं स्वस्त होणार आहे,
म्हणून मग म्हटलं ठीक आहे जून मध्ये घेता येईल, पण ते एप्रिल मध्ये चोरी झाल्यामुळे मग मी म्हटलं की सगळेच पैसे देऊन टाका. तर ठीक आहे म्हणे, या तुम्ही एक दिवस आपण हिशोब करू आणि देऊन टाकतो तुमचे सगळे पैसे जे काय असतील ते. परत मी 22 तारखेला गेले तर म्हणे ठीक आहे एवढी कॅश नाहीये, देतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर ना ते 24 तारखेपासून दुकान बंदच येते. कोण घरचे काय, मुलीच जरा थोड्याशा नाराज आहेत की इतके दिवस जॉब करून पैसे साठवलेले होते ना, बाकी काही नाही. आता त्याला पकडल्याशिवाय तर काही नाही. आपल्यासोबत यांच्यासाठी जे पाठपुरावा करतात ते किशोरभाऊ पोकळे आहेत. ते भाजपचे नेते आहेत आणि ते या महिलांना आणि येथील नागरिकांना घेऊन सातत्याने पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत आहे, पण पोलिसांकडून कोणताही रिस्पॉन्स असा पाहिजे असा मिळत नाही असं त्यांचं मत आहे. आपण त्यांच्याकडनं नेमकं काय प्रोसेस चालू आहे पोलिसांची हे आपण जाणून घेणार आहोत. किशोरभाऊ, काय नेमकं पोलीस नेमकं काय म्हणतात आणि तुम्ही किती वेळा पोलिसांकडे गेला, कुणाकुणाकडे गेला, पुन्हा कशी पाठपुरावा करताय? आता आम्ही चॅनलच्या माध्यमातूनच आम्ही आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलो की हा जो विष्णू दहिवाळ जो आहे त्यांनी एक सामान्य लोकांचं फसवणूक केलेली आहे, त्याच्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाचा त्यांनी विश्वासघात केलेला आहे. तर आम्ही पहिल्यांदा जेव्हा सर्वजण माझ्याकडे आले त्यावेळेस आम्ही सिंगड आपल्या नांदेड पोलीस स्टेशनला गेलो. त्या ठिकाणी साहेबांना असं विचारलं की असा प्रकार तुम्ही त्यांची FIR का दाखल करून घेत नाहीये. ते FIR दाखल करायला आम्हाला उच्च अधिकाऱ्यांना बोलायला लागतं, हे करायला लागतं. आम्ही तुमची FIR 4-5 दिवसांनी घेतो. त्यानंतर आम्हाला कुठेतरी वाटलं की FIR का घेत नाहीयेत. 1 तारखेला FIR एका ठिकाणी दर्ज केली होती. त्यानंतर मग आम्ही आमदार साहेबांनी त्यांना फोन लावला. तो फोन लागल्याने आमदार साहेब त्यांना बोलले की तुम्हाला FIR दाखल करायला काय कुणाची परमिशन पाहिजे, CPला फोन करू का, इकडे फोन करू का. तर ते गडबडले, बोलताना त्यांची तत्मम झाली. त्यानंतर त्यांनी लगेच आम्ही तिथं आमदारांच्या ऑफिसमधून इकडे येत नाही, लगेच FIR साठी लोकांना फोन करायला लागले. हा काय विषय आहे. त्यानंतर 20 दिवस झालं सातत्याने आम्ही त्या ठिकाणी जातोय. सर्व रोजंदारीवर काम करणारे लोक आहेत. आज कामाला गेले नाही तर काय काही ना तर त्यांचे त्या ठिकाणचे जे एम्प्लॉय आहेत ते म्हणले की तुम्ही घरीच बसा, तुम्ही जर कामाला येत नसेल तर. म्हणजे एवढ्यापर्यंत या लोकांचं हे झालेलं आहे. जवळजवळ माझ्याकडे तुम्ही पाहता आता हे एवढे अर्ज आहेत, 200-250 अर्ज असतील. हे एवढ्या FIR त्या ठिकाणी मंजूर आहे. मग एवढे 200-250 लोकांचं पण FIR तुम्हाला काय देणे घेणे नाही. गेलो तर आमचा तपास चालू आहे, आमचं हे चालू आहे, त्यांनी मोबाईल चालू केला नाही. म्हणजे त्यांनी जर आयुष्यावर मोबाईलच चालू केला नाही, असे मोबाईल किती सिम कार्ड वगैरे बदलतात, त्यांनी जर मोबाईलच चालू केला तर त्याचा तपास लागणारच नाही का. हा तपास कुठपर्यंत जाणार आहेत. एक तर त्याला फरार घोषित करा, ते पण करत नाहीये. बाकीचे आता आपण मध्ये आरोप काही आरोप झाले होते. नेपाळवर निलेश चव्हाण नेपाळवरनं इकडे आणलं. त्यावेळेस तुम्ही फरार घोषित करू शकता. याला तुम्ही फरार घोषित करू शकला नाहीये. NPID आम्ही दाखल करा मी पहिल्यापासून सांगत होतो. आताशी त्यांनी सांगितले आम्हाला काय दाखवलं नाही, पण NPID आम्ही दाखल केलाय असं पण त्यांनी त्या ठिकाणी राहिले. आणि जी कलम आहेत ना ती इतकी सौम्य लावलेली आहेत की भारतीय न्याय संहितेनुसार 2023 नुसार 316, 318, 318(5) याची सौम्य कलम लावलेली आहेत की जेणेकरून तो कसा काय की त्याला जामीन करून तो सुटावा या प्रकारची कलम आम्हाला वाटतायत. तर आम्ही आता वकीलपत्र पण आम्ही त्या ठिकाणी दाखल करतोय. आम्ही आता त्या ठिकाणी आज नाही तर उद्या आमचे एक लेटर मुख्यमंत्र्यांना जाणार आहे, त्यानंतर गृहमंत्र्यांना जाणार आहे, त्यानंतर आमच्या CP ऑफिसला जाणार आहे, त्यानंतर पालकमंत्र्याला जाणार आहे, आमदारला जाणार आहे, खासदाराला जाणार आहे, अशी आम्ही पत्र त्या ठिकाणी तयार केलेली आहेत. आणि होतंय काय की गेलं की एकच उत्तर आम्हाला त्या ठिकाणी मिळते की तपास चालू आहे, शोध चालू आहे, पथक पाठवले. आणि 22 आता जवळ 25-28 दिवस झाले, इतके दिवस तो सापडू शकत नाहीये. सामान्य जनता त्यांना काय वाटतंय की या महिला आहेत या काय निराधार आहेत, यांना काही जास्त म्हणजे काही जास्ती दबाव आणू शकत नाहीये. पण त्यांच्या मग आमच्यासारखे या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते, त्यामुळे तुम्ही ही गोष्ट तुम्ही सामान्य धरू नका. या गोष्टीला आम्ही वेगळ्या स्वरूप आम्ही या ठिकाणी लावू शकतो. पण आमचा पुणे पोलिसांवर आणि महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे की आपल्या महाराष्ट्र पोलिसांच्या पूर्ण भारतात दबदबा आहे की कुठले आरोपी शोधून काढतात. मग या आरोपीला का शोधून काढत नाही ते, त्याच्यामध्ये त्यांनी काय त्याची संगनमत केलेलं आहे का. आता ह्या प्रकारच्या उठलेल्या आहेत. मग आता आम्ही या गोष्टीचं काय समजायचं. आता हे आता आज या ठिकाणी लाईव्ह करायला पण काय यायला नाही येत काय लाईव्ह करून तरी काय त्यांचं पाजरच फुटत नसेल कुठल्या गोष्टीचा, पोलिसांना जर काय वाटतच नसेल तर काय ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन काय रडगाणं करायचंय. तरी सुद्धा या ठिकाणी आज आता आम्ही बोलतोय. पण या ठिकाणी आता खरंच सांगतो तुम्हाला की या ठिकाणी आम्ही CP ऑफिस समोर CP ऑफिसला आता अर्ज केलेला आहे. रीतसर आम्ही ती प्रक्रिया पार पाडणार आहे. त्या प्रक्रिया पार पाडण्यानंतर आम्ही CP ऑफिसला जाणार आहे. CPकडनं आम्हाला काय तिथं काय माहिती घेणार आहे. नाही जर माहिती आम्हाला आमच्या विश्वासार्ह माहिती जर मिळली नाही तर आम्ही त्या ठिकाणी CP ऑफिसच्या समोर आणि नांदेड समोर आम्ही एक आंदोलन छेडणार आहोत. मग ते आंदोलन आमच्या 10 बायका असू दे नाही तर 1000 बायका असू दे. कारण आता लोकांनी काय केलेलं आहे, हात सोडलेले आहेत. 20 दिवस झाले काहीच कुठल्याच प्रकारचा तपास नाहीये. काहींचे 5,000 आहेत, काहींचे 22 लाख रुपये पण आहेत.
म्हणजे अशा प्रकारचे कॅन्डिडेट या ठिकाणी त्यांनी आयुष्याची पुंजी त्या ठिकाणी लावली. म्हणजे याचा कुठल्याही प्रकारचा त्यांना ते गांभीर्य नाहीये. आणि त्यांनी जर गांभीर्य घेतले नाही तर आम्ही 100% सर्वांना घेऊन या ठिकाणी आंदोलन 100% छेडणार आहोत. कारण आता आमचा अंत पाहू नका, आता खूप झालं. आम्हाला या ठिकाणच्या सगळ्या आमच्या महिला भगिनींना न्याय पाहिजे. तो न्याय पोलिसांनी द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आणि जर त्यांनी न्याय दिला नाही तर आम्ही 100% आंदोलन मोठ्या प्रमाणात उपस्थित आहोत. एकूणच परिस्थिती अशी आहे की कोणी 1-1 रुपया जमा करून, कोणी मुलीच्या पगारीतून, कोणी बाकीचा खर्च टाळून इकडे बेशी भरली. पण विष्णू दहिवाळ यांनी त्यांना दंडा घातल्याचं समोर आलं आहे. पोलिसांकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही असं त्यांचं मत आहे. एकूणच पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आपण याचा पाठपुरावा नक्कीच करणार आहोत. अक्षय साबळे, आपलं महानगर.